विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास राज्यशास्त्र या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। इतिहास हा विषय आपण वर्ग तिसरी चौथी म्हणजे प्राथमिक स्तरापासून आपण शिकत आहात। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्राथमिक स्तरावर पाहिला। पाचवीला तुम्ही आधुनिक इतिहासाअंतर्गत राष्ट्रीय चळवळीचा इतिहास तपासला। वर्ग 6वी मध्ये प्राचीन भारताचा इतिहास तपासला। 8वी मध्ये परत आधुनिक इतिहासाअंतर्गतच आपण राष्ट्रीय चळवळी ह्या पाहिल्या। वर्ग 9वी आल्याबरोबर हा विषय थोडासा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्यात आला की इतिहासातून आपणास करिअर मिळेल का, व्यवसायाच्या संधी काही मिळतील का, अशा हेतूनं हा इतिहास वर्ग 9वी पासून आपल्यासमोर आला। इतिहास लेखन जे झालं ते इतिहास लेखन याच्या दोन परंपरा आहेत। एक पाश्चात्य परंपरा आहे आणि दुसरी भारतीय परंपरा आहे। आपण वर्ग 10वीच्या इतिहास राज्यशास्त्र संदर्भात जर चर्चा केली तर आपलं प्रकरण पहिलं जे आहे ते इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा असं आहे। या पाठामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा म्हणजे पाश्चात्य परंपरा, पाश्चात्य म्हणजे काय तर पाश्चात्य म्हणजे आपल्या पश्चिमेकडील जे देश आहेत, विशेषतः युरोपीय देशांचा इथं उल्लेख आपल्याला करावा लागतो। अशा ह्या पाश्चात्य परंपरा पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत आणि याच प्रकरणातला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणामध्ये आपण या प्रकरणाचे 4 भाग केलेले आहेत। इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि याच्यातला शेवटचा जो मुद्दा आहे महत्त्वाचे विचारवंत, असे 4 भागात हे प्रकरण आपण पाहणार आहोत। तर इतिहास म्हणजे काय तर हे आपण वर्ग 6वी मध्ये एक सोपी व्याख्या आपण ऐकली असेल, पाहिली असेल, शिकला असाल की इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे लिहिलेली माहिती। सोपी व्याख्या आणि तीच वर आपण माध्यमिक स्तरावर सुद्धा वापरत असतो। इतिहास म्हणजे काय हे सोपं करून सांगणारी व्याख्या वर्ग 6वी मध्ये आपण पाहिलेली आहे, बऱ्याच जणांना माहिती पण असेल। पण इथं थोडासा या व्याख्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे की गत काळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे आणि या उद्दिष्टाने इतिहासाचं संशोधन, इतिहासाचं लेखन आणि अभ्यास केला जातो। पुन्हा एकदा आपण तपासू ही गोष्ट की गत काळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, इतिहासाचं लेखन आणि इतिहासाचा अभ्यास केला जातो। आता हा जो अभ्यास आहे, हे जे लेखन आहे, हे जे संशोधन आहे, हे अखंडितपणे चालतं, हे थांबत नाही कधी। म्हणून इतिहासात त्याला असं म्हणतात की ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे। हा एक महत्त्वाचा भाग। विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान, ज्ञानशाखा आणि इतिहास लेखन, आता ह्या 2 गोष्टींमध्ये आपण तुलना करणार आहोत आणि इतिहासाच्या लेखनाविषयी आपण पुढील माहिती घेणार आहोत। वैज्ञानिक शाखामध्ये काय होतं, उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धत वापरली जाते, प्रत्यक्ष निरीक्षण याचा सुद्धा अवलंब केला जातो। पुन्हा एकदा आपण ऐकू की वैज्ञानिक ज्ञान शाखामध्ये प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो आणि या पद्धतीच्या आधारे विविध घटनाच्या संदर्भातील सर्व
सार्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणं, सार्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य असतं. हे विज्ञान शाखेमध्ये चालतं. आता इतिहास संशोधनामध्ये काय होतं लक्षात घ्या. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते. का का असं होतं? कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. मग तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. पुन्हा ती घटना आपल्याला निर्माण करता येत नाही. इतिहासातले अनेक पुरावे आपल्याला देता येतील किंवा आपण सहज म्हणतो की पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं किंवा मध्ययुगीन काळामध्ये त्याला आपण लढाई म्हणतो, लढ्या झाल्या. ही लढाई पुन्हा निर्माण करता येत नाही, त्याची पुनरावृत्ती करता येत नाही. आपण एक प्रसंग समजा आठवू, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे बोट तोडले हा प्रसंग, किंवा अफजल खानाचा वध हे प्रकरण जर आपण पाहिलं तर ही घटना पुन्हा आपल्याला घडविता येत नाही. मग तसंच सार्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे इतिहास लेखनामध्ये शक्य नसतं. हा दुसरा महत्त्वाचा भाग. विज्ञान शाखा आणि इतिहास लेखन याच्यामधील तुलना आपण थोडक्यात पाहिली. आता सर्वात महत्त्वाचा भाग की या ऐतिहासिक दस्तऐवज जे असतात, ऐतिहासिक जे कागदपत्र असतात, ते लिहिण्यासाठी ज्या भाषेचा ज्या लिपीचा वापर त्यावेळेस केलेला आहे, मग त्याचे वाचन करणारे किंवा त्याचा अर्थ समजून सांगणारे तज्ज्ञ लागतात. मग ती भाषा ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. मग त्यानंतर पुन्हा अक्षरवटिका. अक्षरवटिका म्हणजे काय? अक्षरवटिका म्हणजे अक्षराचं वळण. प्रत्येकाचं लिहिण्याचं वळण वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ आपण मोडी लिपी पहा. मोडी लिपीचं वळण अतिशय वेगळं आहे. लेखकाची भाषाशैली, त्यानं वापरलेला कागद, निर्मितीचा काळ, कागदाचा प्रकार आणि अधिकारदर्शक ज्या मुद्रा असतात, यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार जे असतात, संबंधित दस्तऐवज म्हणजे संबंधित ते कागदपत्र हे अस्सल आहे किंवा नाही, हे सत्य आहे का नाही, या गोष्टीचं जाण असणारा हा तज्ज्ञ वर्ग लागतो. मग विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनामध्ये मी सुरुवातीला जे म्हटलं की आपण इतिहास आता असा शिकणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला व्यवसायाची संधी मिळणार आहे. इथं तज्ज्ञ लागतात म्हणजे व्यवसायाची संधी आहे तुम्हाला. आणि अशा प्रकारे याच सुरुवातीपासूनच आपण या पद्धतीनं या अँगलनं पूर्ण 10वीचा इतिहास तपासणार आहोत की आपणास इथं करिअरची संधी मिळणार आहे. हा विषय पुन्हा पुन्हा न घेता म्हणजे आत्ताचा जो उल्लेख केला तो उल्लेख इथं महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण 3 मुद्दे तपासले. एक, इतिहास म्हणजे काय, वैज्ञानिक शाखा आणि इतिहास लेखन, आणि तिसरा जो मुद्दा होता की इथं तज्ज्ञांची खूप गरज आहे. हा तिसरा महत्त्वाचा विषय की असे जे तज्ज्ञ असतात, असे जे इतिहास तज्ज्ञ असतात, ते ऐतिहासिक संदर्भाचा तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीचा विश्वासार्हतेची पडताळणी ते करू शकतात. याच्यासाठी हे तज्ज्ञ लागतात. पुढचा मुद्दा आपण तपासणार आहोत इतिहास संशोधन पद्धती. इतिहास संशोधन पद्धती जी आहे ती आपल्या आकृतीद्वारे सुद्धा पुस्तकात स्पष्ट केलेली आहे. ते सुद्धा आपण पाहावी. तर इतिहास संशोधन पद्धती जी आहे त्याच्यामध्ये उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन, हे खरं आहे का, ते खोटं आहे का, हे सत्य आहे का, हे असत्य आहे का, याचं तपासणी झाली पाहिजे. नंतर आपल्याला काही संभाव्य परिकल्पना मांडता येतील.
की आपल्या मनातल्या काही गोष्टी असतील तर त्या तिथं कल्पनासुद्धा मांडायला इथं खूप मोठी संधी आहे ह्या इतिहास संशोधन पद्धतीमध्ये. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रकारची मांडणी करणे, माहितीचे संकलनात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तोलनिक विश्लेषण करणे. तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहास लिहिताना इथं तोलनिक विश्लेषण तितकंच महत्त्वाचं आहे. हा इतिहास संशोधन पद्धती हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथं तपासला. आता इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. त्या कोणकोणत्या आहेत? पुन्हा एकदा मुद्दा आपण पाहू. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या, इतिहास संशोधनास मदत होणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व एक स्वतंत्र खातं आहे पुरातत्व की ज्याच्यामार्फत उत्खनन केलं जातं. अभिलेखागार म्हणजे ऐतिहासिक जे दस्तावेज आहेत त्यांचं जतन करून ठेवणे हे अभिलेखागार काम करतं. असे अभिलेखागार देश पातळीवर आहेत, राज्य पातळीवर आहेत. त्याचा अभ्यास आपण पुढं पाहणारच आहोत. हस्तलिखितांचा अभ्यास, काही राजे महाराजांनी आपल्या हाताने लिहिलेले काही पत्र असतील त्याचा अभ्यास. पुढची ज्ञानशाखा आहे पुराभिलेख. अक्षर वटिकाशास्त्र ज्याला आपण मग अक्षराचे वळण म्हटलो त्याचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. ते सुद्धा सहाय्यभूत ठरतं इतिहास लेखनासाठी. भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र जे नाणं आपण म्हणतो आणि वंशावळीचा अभ्यास हा सुद्धा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे इतिहास संशोधनाच्या संदर्भात, इतिहास लेखनाच्या संदर्भात. वंशावळीचा अभ्यास म्हणजे राजांची वंशावळ, मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती शिवाजीराजांचे पुन्हा 2 मुलं छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम, त्यांचे पुन्हा छत्रपती संभाजीराजांचे पुन्हा शाहू महाराज. अशा वंशावळी असतात. त्या वंशावळीचा जर अभ्यास केला तरी इतिहास संशोधन पद्धतीस खूप मोठं सहाय्य ठरू शकतं. आता या प्रकरणातला 1.1 हा जो मुद्दा आहे तो तपासू. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. मग अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात. पूर्ण व्याख्या कशी होईल? इतिहासात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी जी केली जाते त्याला म्हणतात इतिहास लेखन पद्धती. आणि इतिहासाची चिकित्सापूर्वक जे मांडणी करतात त्याला इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. अर्थात इतिहासाची मांडणी करताना आपण मग बोललो की भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची इथं सुसंगतपणे नोंद केली जाते. आता एक उल्लेख महत्त्वाचा, इथं प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे, प्रत्येक घटनेची नोंद झाली पाहिजे असं काय इथं विषय नसतो. कारण महत्त्वाच्या घटना याव्या लागतात. मग इतिहासकाराला ते शक्य बी नसतं की प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचं ज्ञान करून घेणे. मग इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार काय करतात? भूतकाळात कोणत्या घटनाची निवड करतात हा बी महत्त्वाचा. मग घटना कोणत्या निवडायच्या? इतिहासातल्या घटना कोणत्या निवडायच्या हे बी इतिहासकाराच्या मनात एक प्रश्न असतो. मग तो इतिहासकार काय करतो की आपल्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे, इतिहासाच्या वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे अशाच घटना निवडल्या जातात. आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनातील शैली पण निश्चित करतात. वैचारिक दृष्टिकोन
या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली पण निश्चित करतात. ज्याला आपण पद्धत म्हणतो. एक त्याची इतिहासकाराची लिहिण्याची पद्धत, एक शैली कोणती असते. पुढचा मुद्दा आपण असा घेणार आहोत की मग जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा होती का नव्हती, हा मुद्दा आपण इथं तपासू. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती आणि नव्हतीच. परंतु मग भूतकाळातील जाणीवा किंवा भूतकाळाविषयी जिज्ञासा, आपल्या इतिहासाविषयी लोकांमध्ये आवड होती का नव्हती, असा प्रश्न निर्माण होतो. पण काय व्हायचं, ज्यावेळेस इतिहास लेखन होत नव्हतं त्यावेळेस वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या कथा, पराक्रमाच्या गोष्टी त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळात भासत होती. हा एक माध्यम झालं की वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत जाणार. दुसरा गुहाचित्र जे होते तिथून सुद्धा स्मृतींचे जतन केलं गेलं. कहाण्यांचे कथन, कथा सांगणे, गोष्ट सांगणे आणि ती पुढं ती गोष्ट सांगितली जाते, ती आपल्यापर्यंत पोचते. गीत, ज्याला गाणे आपण म्हणतो, गीताच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून ह्या परंपरा जगभर जपल्या गेल्या होत्या. अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या आणि आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. प्राचीन काळात ज्या परंपरा जपल्या त्याच आधुनिक काळात, अर्वाचीन काळात, पुढील काळात त्या परंपराचा साधन म्हणून उपयोग केला गेला. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या प्रकरणातील पान नंबर 2 वर माहीत आहे का तुम्हाला, एक सचित्र माहिती इथं आपल्याला दिलेली आहे की फ्रान्समधील लुर्व या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख म्हणजे शिळेवर किंवा अजून सोप्या भाषेत ही दगडावर कोरलेली माहिती, तिला आपण शिलालेख असं म्हणतो. मग वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचं नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. मग ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात इथं मानली जाते की जी मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये आहे. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या, त्यांची वर्णने त्या काळातील तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहे. हा शिलालेख विद्यार्थी मित्रांनो 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यामध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुर्व या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. हा महत्त्वाचा एक पुरावा. आता 1.2 मध्ये आधुनिक इतिहास लेखन आपण पाहणार आहोत. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये ते सांगितलेली आहेत. कशी सांगितलेली आहेत की आधुनिक इतिहास लेखन जे आहे, ही जी पद्धती आहे ती शास्त्रशुद्ध आहे, शास्त्राला धरून चालते, पुराव्याला धरून चालते, आधारावर धरून चालते आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे प्रश्न जे आहेत हे मानव केंद्रित असतात. म्हणजेच काय, ते भूतकाळातील विविध मानवी समाजातील सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. विशिष्ट कालावधीत त्यांनी ती कृती केलेली असते आणि ती मानवी समाजाच्या सदस्यांनी ती केलेली कृती असते, म्हणून ती मानव केंद्रित आहे. आणि इतिहासाच्या त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाखान्याशी जोडण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. हे आधुनिक इतिहास
लेखनातलं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य काय? या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आणि पुराव्यांचा आधार असल्यामुळं तेही पुरावे विश्वासार्ह पुरावे असल्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. आणि चौथं वैशिष्ट्य जे आहे ते मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे, मानवजातीनं भूतकाळात जी कृती केलेली असते, ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात, त्याच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. मानवाच्या वाटचालीचा वेध, मानवाच्या विकासाचा वेध, मानवाच्या विकासाचा इतिहास याचा सुद्धा या आधारे वेध इतिहासात घेतला जातो. मग वरील वैशिष्ट्याने युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे जी आहेत, म्हणजे त्याला सोप्या भाषेत आपण असं सांगू की आधुनिक काळातील आधुनिक इतिहास लेखनातील जे वैशिष्ट्ये आहेत, 4 वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्याला घेऊन इतिहास लेखनाची सुरुवात कुठं झाली, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेचे बीजे कुठं आहेत, तर ते आहेत ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात. मुळात हिस्ट्री हा जो शब्द आहे, हा शब्द ग्रीक भाषेतला आहे आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम वापरला. तो वापरला त्यांच्या द हिस्टरीज नावाच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. द हिस्टरीज म्हणजे इथंच आपल्याला समजू शकतं की द हिस्टरीज हा ग्रंथाचं नाव आहे आणि तिथं पहिल्यांदा हा शब्द वापरला आणि तिथून हा शब्द पुढे प्रचलित झाला. विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा भाग हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराचा आहे किंवा आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे हे ग्रीकमध्ये आहेत. हा महत्त्वाचा उल्लेख आपण लक्षात घेतलाच पाहिजे. 1.3 मध्ये काय तपासायचं आपल्याला, तर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. काय झालं विद्यार्थी मित्रांनो, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये 2 क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. ते 2 क्षेत्र कोणते लक्षात घ्या. एक तत्वज्ञान क्षेत्र आणि दुसरं विज्ञान क्षेत्र. मग ह्या 2 क्षेत्रामध्ये प्रगती झाल्यामुळं वैज्ञानिक पद्धतीचा आपण उपयोग सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचाही अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास युरोप आणि अमेरिकेमधील इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झालं. आणि इतिहास लेखनामध्ये हे विचारमंथन झाल्यानंतर की विचारवंतांना एक विश्वास वाटू लागला की आपण विज्ञानाच्या आधारे सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करू. नेमकं वास्तव काय, सत्य काय, असत्य, खरं काय, खोटं काय, मग ते सामाजिक क्षेत्रातील असेल किंवा ऐतिहासिक क्षेत्र असेल, ते सुद्धा आपण विज्ञानाच्या आधारे तपासू, असा विचारवंतांना विश्वास वाटू लागला. आणि मग त्यामुळं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप मोठं विचारमंथन झालं, चर्चा झाल्या, त्याच्यावर विचार झाले आणि इतिहास लेखनामध्ये तिथून पुढं वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं की ज्याला आपण म्हणतो इतिहास लिहिताना पुराव्याच्या आधारे, इतिहास लिहिताना ऐतिहासिक दस्तऐवज हे खरे आहेत का याचा वापर करणे, याला पण वस्तुनिष्ठता असं आपण प्रबळ मनाने म्हणतो. वास्तव स्वरूप समोर येणे. वर जसा उल्लेख केला होता की देवदेवतांच्या कथा कहाण्या हा इतिहासात महत्त्वाचा विषय अगोदर असायचा, पण इथं आधाराशिवाय पुराव्याशिवाय इतिहास लिहायचा नाही, याला महत्त्व इथं येत गेलं. आणि यातला शेवटचा जो मुद्दा आहे याच 1.3 मधला की 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये 18व्या शतकाच्या अगोदर स्वतंत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचं तत्वज्ञान याच विषयांना अधिक महत्त्व दिलं गेलं होतं. ईश्वरविषयक चर्चा
आणि त्या संबंधीचं तत्वज्ञान एवढाच विषय त्या इतिहासात मांडायचा. परंतु हे हळूहळू चित्र बदलू लागलं. मग झालं काय, इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. हे जर्मनीतलं विद्यापीठ आहे. युरोपमधला एक अत्यंत महत्त्वाचा देश जर्मनी, आणि जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. आणि या विद्यापीठात प्रथमच, हा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्र, प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. आणि त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. हा एक भाग इतिहास लेखन पाश्चात्य परंपरामधील, आणि 1.4 मध्ये जो उल्लेख येतो याच प्रकरणामधला, जे विचारवंत होते, पाश्चिमात्य जे विचारवंत होते, त्या विचारवंतांनी इतिहास लेखनासंदर्भात काही आपले विचार मांडले, किंवा त्याला आपण इतिहासाच्या भाषेत असं म्हणू की इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यास अनेक विचारवंताचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंताची माहिती आपण इथून पुढे घेणार आहोत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यास अनेक विचारवंताचा हातभार लागला. त्यापैकी काही विचारवंताची आपण इथं माहिती घेणार आहोत. रेने देकार्त हा एक इतिहासकार. रेने देकार्त इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असं आग्रहाचं मत रेने देकार्त यांनी मांडलं. हा फ्रेंच तत्वज्ञ आहे आणि हा सगळ्याच अग्रभागी आहे विचार मांडण्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असतो विचारवंतामध्ये, त्यांचे ग्रंथ, त्यांनी लिहिलेले पुस्तक. त्यांनी लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड हा एक ग्रंथ, आणि या ग्रंथामध्ये एक नियमशास्त्र शुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. तो नियम असा आहे की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करायचा नाही, असा त्याचा तो नियम आहे रेने देकार्त. आणि ग्रंथाचं नाव डिस्कोर्स ऑन द मेथड. हा महत्त्वाचा मुद्दा. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्वज्ञच, आणि या तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्या काळातल्या समाजाच्या परंपरा, त्या काळातला व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार त्यानं इतिहास लेखनासंदर्भात मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, असा विचार पुढे आला. आणि मग या विचारातूनच किंवा त्या दृष्टीने जर पाहिलं तर व्हॉल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. तिसरा विचारवंत जो आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, हा सुद्धा जर्मन तत्वज्ञ आहे. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे या गोष्टीवर त्यानं भर दिला आहे. आणि इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलून जाणे हे स्वाभाविक असतं, असंही त्यांनी प्रतिपादन केलं. आणि त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या जरी असल्या तरी ते त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. आणि त्यानं लिहिलेले जे ग्रंथ आहेत, 2 ग्रंथाचा इथं उल्लेख करावा लागतो. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, आणि दुसरा जो ग्रंथ आहे रिझन इन हिस्ट्री, हे पुस्तक त्याचं प्रसिद्ध आहे. तर हे जे हेगेल विचारवंत आहेत, ह्या हेगेल यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मानवी मानवाला त्या घटनेचे आकलन त्याशिवाय होत नाही. उदाहरण खरे खोटे, चांगले वाईट, या पद्धतीला द्वंद्ववाद असं म्हटलेलं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, हा द्वंद्व सुद्धा महत्त्वाचा आहे. या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्कधिष्ठित उहापोहानंतर, त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर एक सिद्धांत मांडायचा, त्याला छेद देणारा दुसरा सिद्धांत मांडायचा, त्याच्यावर उहापोह करायची, चर्चा करायची आणि त्याच्यातून जे सार निघेल अशा या सिद्धांताची समन्वयाची मांडणी केली जाते. त्याला द्वंद्ववाद असं म्हटलेलं आहे. पुढचा विचारवंत आहे लिओपोल्ड व्हॉन रांके. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्यानं आपण मगाच उल्लेख पाहिला होता, खूप अगोदरच उल्लेख पाहिला होता की बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचाराचा प्रभाव होता. म्हणजे इतिहास लेखनाची सुरुवात ही जर्मनीतल्या विद्यापीठामध्ये झाली होती, हा उल्लेख महत्त्वाचा आहे. आणि त्याच विद्यापीठामधला हा लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचाराचा खूप मोठा प्रभाव त्या विद्यापीठावर होता. आणि त्याचे इतिहास संशोधनातील चिकित्सक पद्धती कशी असावी हे त्यांनी पुढे सांगितले. आपण सुरुवातीपासून ऐकत आलेलो मूळ दस्तऐवज म्हणजे काय, ज्याला कागदपत्र आपण म्हणतो. मग हे जे मूळ दस्तऐवज आहे त्याच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ती सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. तसंच ऐतिहासिक घटनाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे ते सुद्धा दस्तऐवज किती खरं आहे किती खोटं आहे त्याचा कसून शोध घेणे हे रांके यांनी सिद्धांत मांडला. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. म्हणजे कल्पनेला स्थान नाही इतिहासामध्ये. आणि त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. आणि पुन्हा एकदा त्याचा महत्त्वाचा उल्लेख त्यांच्या ग्रंथाचा येतो, जो आपल्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो उपयोग होतो. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा एक ग्रंथ आणि द सिक्रेट्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री एक ग्रंथ, दोन. सगळ्यात महत्त्वाचा विचारवंत आपण पुढील घेणार आहोत तो म्हणजे कार्ल मार्क्स. हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील कार्ल मार्क्स यांनी मांडलेले जे सिद्धांत होते त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी एक वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. ही वैचारिक प्रणाली आपण ऐकून आहात की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसाचा आहे. कार्ल मार्क्सचा हा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असं त्यांनी सांगितले. म्हणजे माणसातील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेले उत्पादन साधन त्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. माणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही आणि त्यातून मग समाजाची वर्गवारी होते, विषम वर्गवारी, विषम विभागणी होते आणि मग वर्गसंघर्ष निर्माण होतो. आणि मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून, कार्ल मार्क्सचे विचार, मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग कार्ल मार्क्स म्हणजे त्यांनी लिहिलेला ग्रंथ, हा जगप्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे, आपण ऐकून असाल, दास कॅपिटल हा त्यांचा ग्रंथ. ॲनल्स प्रणाली जी आहे, ॲनल्स प्रणालीमध्ये कोणी एक विचारवंत नाही. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी जी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली, अनेक विचारवंत एकत्र येऊन ही प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे काय होतं, इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्यांच्या अनुषंगाने येणारे राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यावर केंद्रित न करता त्या काळातील
तत्कालीन म्हणजे त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, तिथली शेती, तिथला व्यापार, तिथलं तंत्रज्ञान, त्यावेळेस दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता. शेवटी एक उल्लेख महत्त्वाचा केला, एक समूहाची मानसिकता यासारख्या विषयाचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. म्हणजे फक्त राजाचा, युद्धाचा, राजकुमाराचा, राणीचा, किती राजा महान, किती मुत्सदी, युद्ध याचा उल्लेख न येता ह्या सगळ्या जे समाजाच्या गरजेच्या गोष्टी आहेत ह्याचा सुद्धा उल्लेख येणं महत्त्वाचं आहे, असं हे ॲनल्स प्रणालीमध्ये मानलं गेलं. आणि ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं श्रेय सर्व फ्रेंच इतिहासकारांना दिलं जाते. स्त्रीवादी इतिहास लेखन हा पुढचा मुद्दा आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची इतिहासाची पुनर्रचना करायची, पण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून करायची. मग सिमॉन द बोव्हॉर ह्या फ्रेंच विदुषी ज्या होत्या, ह्या विदुषींनी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा विचार करण्यावरही भर दिला. म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन तर करायचंच, पण इतिहास लेखनामध्ये पुरुष प्रधान दृष्टिकोनाचाही पुनर्विचार करायचा आहे, असा विचार त्यांनी मांडला. आणि त्यानंतर स्त्रियांच्या विषयाशी निगडीत नोकरी, त्यांच्या संदर्भातला रोजगार, ट्रेड युनियन या संघटना असताना आपण त्याला म्हणतो, त्याच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य, त्यांच्या विविध पैलूचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झालं. आणि 1990 नंतर महत्त्वाचा उल्लेख हा आहे की 1990 नंतर स्त्री 90 इसवी सन 90 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. म्हणजे स्त्रियांना एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानलं गेलं आणि तिथून पुढं मग त्याच्या संदर्भात इतिहास लेखनास सुरुवात झाली. या प्रकरणातले शेवटचे विचारवंत आपण पाहून इथं थांबणार आहोत. मायकेल फुको 1926 ते 1984 हा त्यांचा कालखंड आहे. आणि 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको म्हणजे थोडक्यात त्यांचा देश फ्रेंच आहे, फ्रेंच इतिहासकार आहेत ते. आणि त्यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. आणि ही नवी संकल्पना त्यांनी त्यांच्या ग्रंथात, विशेषतः तो ग्रंथ म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी ही मांडणी केली, हे विचार लिहून ठेवले. आणि त्यांचं असं म्हणणं होतं या ग्रंथामध्ये की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. आपण व्याख्यामध्येच पाहतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटनाची सुसंगतपणे लिहिलेली माहिती, अखंड माहिती, असं आपण अखंड माहिती म्हणतो. आणि मग अशी अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे मायकेल फुको यांचं, तर पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नाही, तर भूतकाळातील स्थित्यांतराचे सुद्धा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणजे इथं बदल महत्त्वाचा आहे आणि जो बदल आहे त्या बदलाचं जो स्पष्टीकरण झालं पाहिजे असं फुकोंचं म्हणणं आहे. आणि फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचं स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. आणि म्हणून मग त्याने या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटले, ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटले त्याला, मायकेल फुको यांच्या विचाराला. अशा प्रकारे हे मायकेल फुको यांचे सुद्धा विचार इतिहास लेखनामध्ये अत्यंत गरजेचे होते, आवश्यक होते. आणि मग इतिहासकारांनी पुरी विचारात न घेतलेल्या काही मनोविकृती, इतिहासकारांनी कधीच पुरी विचारात घेतल्या नव्हत्या, अशा काही मनोविकृती समोर आल्या. वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था, विशेष भाग तुरुंगातली व्यवस्था कशी चालते याच्यासारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला आणि त्याच्यावर सुद्धा लेखन केलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण
इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा हे प्रकरण इथं संपतं.